पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीतील भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे अखेर भाजपला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उद्या प्रवेश करत आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत रवी लांडगे। काय सांगाल, तुम्ही बिनविरोध नगरसेवक होता, भाजपकडून तुम्हाला बिनविरोध नगरसेवक देखील करण्यात आलं, ही वेळ का आली तुमच्यावर? नमस्कार, मी उद्या सकाळी ठीक 12 वाजता मातोश्रीवर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे। मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर पोहोचून पक्ष प्रवेश करत आहे। खरं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की भारतीय जनता पक्षात आमच्या कुटुंबाचं किती मोठं योगदान आहे। आमच्या कुटुंबाचं म्हणण्यापेक्षा सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांचं जे योगदान आहे, आता भारतीय जनता पक्षात निष्ठावान कार्यकर्ता कुठंच दिसत नाही। या सगळ्यांवर अन्याय झाला, या सगळ्यांना पक्षातून बाजूला काढण्यात आलं, त्यांना कधीच न्याय दिला नाही। आणि भारतीय जनता पक्षाचा जो विचार होता तो पूर्णपणे बाजूला लावून हा वेगळा विचार, भारतीय जनता पक्षाचा जो विचार नाहीये, जो आमदार महेश लांडगे आता राबवतात, तो एक जनतेच्या पैशाची लूट करणं, भ्रष्टाचार करणं, हुकुमशाही लाभणं, जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना कायम दाबणं आणि भारतीय जनता पक्ष ही संघटनातून झालेली पार्टी आहे, पण ते स्वतःची प्रायव्हेट पार्टी असं चालवतात। या सगळ्यांचा मला कंटाळा आला आणि 2 वर्ष मी पक्षश्रेष्ठींची वाट बघितली, परंतु अद्याप मला पक्षश्रेष्ठींकडून काहीही विचारणा करण्यात आली नाही। त्यामुळे माझा सहनशक्तीचा अंत झाला आणि मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उद्या प्रवेश आपला होतोय, पक्षाकडून काय आपल्याला शब्द देण्यात आला का आगामी विधानसभा जी आहे ते तोंडावर यायचा? तसा मी शिवसेनेत प्रवेश करतोय कारण की भारतीय जनता पक्षाचा समविचारी पक्ष म्हणून शिवसेना आहे। निस्वार्थ समाजसेवा, त्याग, समर्पण किंवा अन्यायाविरुद्ध उठाव करणे किंवा जनसामान्यांना न्याय मिळवून देणे, गरिबांना न्याय मिळवून देणे, ती पक्षाची विचारधारा आहे। त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करतोय आणि शिवसेनेचा भोसरी विधानसभेत मतदार खूप मोठा आहे। कुठलाही उमेदवार असला तरी 40-50 हजार शिवसेनेची मते फिक्स आहेत आणि आता उद्धव साहेबांना जी सहानुभूती महाराष्ट्रभर आहे त्याच्यामुळे हा टक्का अजून वाढलेला आहे। आणि मी जेव्हा संजय राऊत साहेबांना भेटलो तेव्हा राऊत साहेब मला म्हणाले की भोसरी विधानसभा आपला बालेकिल्ला आहे आणि आपण तो सोडणार नाही, भोसरीवर आपला पूर्ण हक्क आहे आणि आम्हाला सध्या एका नवीन चेहऱ्याची गरज आहे। तुम्ही इच्छुक आहेत का? हो, मी विधानसभा लढण्यासाठी नक्कीच इच्छुक आहे आणि राऊत साहेब म्हणले ज्याप्रमाणे नवीन चेहऱ्याला ते संधी देणार आहे, त्यामुळे शिवसेना पक्ष मला नक्कीच संधी देईल। नक्कीच आपण पाहिलं तर आता भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये लांडगे विरुद्ध लांडगे असाच रंगतदार सामना जो आहे तो आगामी 2024च्या निवडणुकीला आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।